श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज तुम्हाला देवाकडून मजबूत संदेश मिळाला आहे. पुढची 5 मिनिटे तुमच्या जीवनावर मोठा परिणाम करतील. हा स्वामी आईचा खोटा संकेत नाही. हे संकेत या रात्रीत तुझ्या भाग्य चमत्कार करतील आणि त्या क्षणापासून तुमचे सुखाचे दिवस चालू होतील. वाईट लोक तुम्हाला मागे खेचण्यासाठी सर्व काही करू शकतो, परंतु तुमची सतत भक्ती आणि स्तुती करण्यापेक्षा त्याला म्हणजे देवाला काहीही जास्त चालत नाही. कितीही कठीण परिस्थितीतून जात असाल तरीही देवावर विश्वास ठेवत राहा. स्वामी म्हणतात, आता तुझी चांगली वेळ नक्कीच येईल. संदेश शेवटपर्यंत ऐक, भाग्यवान ठरशील. भक्तांनो, स्वामी म्हणतात, आयुष्यात कितीही संकटे आली तरी घाबरू नका. स्वामी म्हणतात, मी तुला इथपर्यंत सुरक्षित आणले आहे आणि पुढेही नेणार. ज्यांचा माझ्यावर अतूट विश्वास असतो त्यांच्यावर कधी वाईट वेळ येऊ देणार नाही. तुम्ही जे पाहत आहात त्यापेक्षा काही मोठे आनंद तुमच्या जीवनामध्ये येत आहेत. सहमत असाल तर प्रचंड स्वामी बळ पाठीशी टाईप करा. देव प्रभारी आणि पूर्णपणे सहाय्यक आहे. ठराविक वेळेस सर्व काही निराकरण होईल. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, पूर्ण जग विचार करते की हा खोटारडा किंवा देवाचा एक ऑनलाईन संदेश आहे ज्याकडे लोक दुर्लक्ष करतात, किंवा जे दुर्लक्ष करतात ते अपूर्ण सोडतात. पण जे देवाकडे दुर्लक्ष करत नाही त्यांना स्वतः दैवी शक्ती येऊन मदत करते. कदाचित तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आणि तुम्ही हा संदेश शुद्ध मनाने थोडे कष्ट घेऊन नक्की ऐकाल. माझ्या बाळा, तू तुझ्या आयुष्यातील 10 मिनिटे मला दिली तर कदाचित मी तुला 100 वर्षे सुखाची देऊ शकेल. कदाचित तुम्ही तुमचा वेळ वाया घालवला असेल, पण माझा हा संदेश ऐकून तुम्ही तुमचं जीवन सुधारू शकता. स्वामी म्हणतात, मी तुम्हाला चमत्कार, फायदे आणि सुधारणा पाठवत आहे जेणेकरून तुमची भरभराट होईल आणि तुमची जीवनशैली साध्य होईल. या आठवड्यात तुमची तंदुरुस्ती, तुमचे कार्य, व्यवसाय संबंध आणि आर्थिक बाबीत सुधारणांची अपेक्षा करा. स्वामी तुम्हाला एक चमत्कार पाठवतील. तुमच्या चिंता दूर करण्याचा एक चांगला मार्ग पाठवतील. देव आश्वासन देत आहे की तो तुमच्या अहवालावर विजय मिळवण्यासाठी ऊर्जा घेऊन येतो. तुमचे जीवनशैली आनंदाने भरून टाकेल आणि तुम्ही अनुभवलेल्या कोणत्याही दुष्काळाचा शेवट करेल. लक्षात ठेवा, आजचा देवाचा संदेश जे शेवटपर्यंत ऐकतील त्यांना आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. अन्यथा ते पाहू नका. पूर्ण सोडले किंवा दुर्लक्ष केले तर मला दुखापत होईल. मला दुखवायचे की माझा हा संदेश स्वीकारायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे. देव आज तुला म्हणत आहे, मला माहीत आहे की मी तुला काय सांगत आहे ते कठीण आहे, दुःख येत आहे, परंतु तुला माहीत आहे की माझा तुझ्यावर प्रेम आहे. तुमच्या आयुष्यासाठी माझ्याकडे एक योजना आहे आणि त्यात अनेक चांगल्या गोष्टीचा समावेश आहे. त्यामुळे हार मानू नका. कितीही दुखावला तरी जग हे असे ठिकाण आहे जिथे आपण देवाबद्दल शिकवू शकतो. त्याचे आपल्यावर कसे प्रेम आहे आणि आपण एकमेकांसोबत शांततेने व सुसंवादाने राहावे अशी त्याची इच्छा आहे हे आपण पाहू शकतो. बाळा, देव ही एक व्यक्ती किंवा वस्तू नाही, तर तो विश्वात सर्वत्र अस्तित्वात असलेली ऊर्जा आहे. तो एका ठिकाणापुरता किंवा कालखंडापुरता मर्यादित नाही. उलट तो सर्व अवकाशामध्ये आणि काळामध्ये अनंत काळच असतो. तुमचा परमेश्वरावर विश्वास असेल तर आत्ताच हा शक्तिशाली व्हिडिओ लाईक करा आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा. देव तुम्हाला म्हणत आहे, तुमची स्वप्ने साध्य करण्यासाठी करावे लागेल ते करण्याची तुमची तयारी असली पाहिजे, पण कधी नाही म्हणायचे नाही.
हे जाणून घ्यायचे धैर्य तुमच्याकडे असले पाहिजे. हे जीवनातील सर्वात कठीण संकल्पना आहे. बरीच लोक नाही म्हणायला घाबरतात, कारण त्यांना वाटतं की ते त्यांच्या मित्र किंवा कुटुंब गमावतील. परंतु जर देव आपल्या योजना आणि स्वप्नांवर आपल्यावर विश्वास ठेवू शकतो, तर तो आपल्या जीवनासाठी नक्कीच आपण देखील देवावर विश्वास ठेवू शकतो. आपण आनंदी व्हावे अशी देवाची इच्छा आहे, परंतु आपण आपले जीवन कसे जगतो याबद्दल आपण विवेकी आणि शहाणे असावे अशी त्याची इच्छा आहे. आपण आपली भीती चिंतेने किंवा अपयशाच्या भीतीने खाऊ देऊ नये. उलट त्याऐवजी ती भीती आपल्याला यशाकडे घेऊन जाऊ द्यावी. जेव्हा तुम्हाला त्याच्या सामर्थ्याचा आणि भव्यतेचा विस्मय वाटतो, तेव्हा मी तुझ्या पाठीशी असतो. जेव्हा तुला सृष्टीच्या सौंदर्याचा विस्मय वाटतो, तेव्हा मी तुझ्या पाठीशी असतो. तुम्हाला जागा आणि काळाच्या विश्वात देखील आणि विचित्रतेची जाणीव होते, तेव्हा मी तुझ्या बरोबर असतो. तेव्हा मला सर्व देव उपस्थित असल्याची जाणीव होते. देव म्हणतो, आज रात्री मला यापैकी प्रत्येकाला हे सांगायचं आहे. देव सर्व गोष्टींमध्ये उपस्थित आहे. मला तुला माझ्यासाठी काहीतरी करण्याची संधी द्यायची आहे. जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला तर तुम्ही तुमचे जीवन वाचवू शकता. तुम्हाला आनंदी राहण्यासाठी देवाने तुम्हाला जे काही दिले आहे, ते तुम्हाला त्याची किती काळजी आहे आणि तो तुमच्यावर किती प्रेम करतो हे तुम्हाला जाणून द्यायचे आहे. जगाला प्रेम, आनंद यासारख्या गोष्टी देणे त्यासाठी किती अद्भुत आहे हे तुम्ही पाहावे अशी त्याची इच्छा आहे. पृथ्वीवरील सर्व लोकांना प्रेमाचा खरा अर्थ काय हे कळावे अशी देवाची इच्छा आहे. पृथ्वीवरील सर्व लोकांना त्यांच्या जीवनात उद्दिष्टांची तीव्र जाणीव असावी अशी त्याची इच्छा आहे, जेणेकरून त्यांना हरवलेले आणि गोंधळलेले वाटणार नाही. देव जाणतो की आपण नेहमीच परिपूर्ण नसतो. आपण चांगल्या निवडी करत नाही, परंतु तरीही तो आपल्यावर प्रेम करतो. पण किमान आता तरी तुम्ही सुधारावे अशी देवाची इच्छा आहे. देव म्हणतो, माझे भक्त फक्त आज्ञा पाळल्यास आशीर्वादित होते. जे लोक त्यांची आज्ञा पाळतात त्यांना देव आशीर्वाद देऊ इच्छितो, परंतु तो सर्वांना समान आशीर्वाद देऊ इच्छित नाही किंवा प्रत्येकाला समान प्रमाणात आशीर्वाद किंवा जीवनात यश देऊ इच्छित नाही. जी देवाची आज्ञा पाळत नाही त्यांना संपूर्ण आशीर्वाद कधीच प्राप्त होत नाही. देव म्हणतो, पुढची 7 मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची ठरतील. ते तुझी इच्छा पूर्ण करतील. माझ्या प्रिय भक्तांनो, मी तुम्हाला हे जाणून देऊ इच्छितो की तुम्ही माझ्यासाठी महत्त्वाचे आहात आणि मला तुमच्या भावना आणि तुमच्या आरोग्याची काळजी आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यात खरंच पुढे जायचं असेल आणि तुझ्या आयुष्यातील सर्व संकटे संपवायची असतील, तर तू शेवटपर्यंत माझ्यासोबत एकत्र राहणं गरजेचं आहे. आपण एकत्र राहायचं की नाही हे ठरवण्यासाठी आवश्यक तेवढा वेळ घेतला तरी चालेल. माझी काही हरकत नाही. कृपया माझ्याकडे परत येण्यापूर्वी जास्त वेळ घालवू नका. मला तुझी माझ्या आयुष्यात पूर्वीपेक्षा जास्त गरज आहे. तू माझी मुलगी आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो. तू देवाचा बाळ आहे. मी तुझ्यावर बिनशर्त प्रेम करतो. अरे बाळा, देव इतरांसारखा स्वार्थी नाही. तो तुझ्या आयुष्यात चमत्कार करायला आला आहे. मला तुम्हाला हे सांगायचे आहे की मी तुम्हाला एकटे सोडणार नाही. मी तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबाला काहीही होऊ देणार नाही. प्रत्येक क्षणाला मी तुझ्या सोबत असणार आहे. तुमचे जीवन बदलण्यासाठी तुम्हाला कोणत्याही व्यक्तीची गरज नाही. तुम्ही ते स्वतः करू शकता. तुम्हाला फक्त प्रेमाची गरज आहे. स्वतःशी नम्र व्हा आणि तुमच्या चुकांमधून शिका. याची लाज बाळगू नका,
कारण देवाने तुम्हाला एखाद्या खास व्यक्तीसाठी परिपूर्ण बनवले आहे. हा आशीर्वाद तुला देखील हवा असल्यास स्वामी आई माझ्या आयुष्यात चमत्कार करा देवाला सांगा आणि आत्ताच हा शक्तिशाली व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. स्वामी म्हणतात, मला माहीत आहे की या जगात कोणतीही आशा उरलेली नाही, परंतु माझ्याकडे आपल्या सर्वांसाठी एक योजना आहे आणि त्या योजनेत या पृथ्वीवर तू आणि सोबत राहणारे कुटुंब म्हणून आपल्या सर्वांचा समावेश होतो. आत काय घडत आहे हे कदाचित तुम्हाला समजत नसेल किंवा काही वेळा गोष्टी इतक्या कठीण वाटतात, पण जेव्हा मी तुम्हाला सांगेल की सर्व काही ठीक होईल तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, मी तुझा निर्माता आहे आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. या विधानाने तुला आश्चर्य वाटेल, तुला रागही येईल, परंतु हे खरे आहे. देव तुझ्यावर प्रेम करतो. त्याने तुम्हाला त्याच्या प्रतीने आणि प्रतिरूपात निर्माण केले आहे आणि तो तुमचा मित्र बनू इच्छितो. तुझ्या पाठीशी उभा राहणारा देव आहे. तुला देखील याची गरज असल्यास शांतपणे टाईप करा, भगवंता, माझ्या संकटात, माझ्या दुःखात आणि माझ्या सुखातही कायम उभे राहा. देव केवळ निसर्गाची शक्ती नाही, तो एक वैयक्तिक देव आहे जो तुमच्या जीवनात सामील होऊ इच्छितो. त्याला तुमच्याशी बोलायचे आहे, कठीण वेळ घालवायचा आहे, तुम्हाला सल्ला द्यायचा आहे. कठीण काळात असताना त्याला तुमचे सांत्वन करायचे आहे. देव तुमच्यावर इतके प्रेम करतो की त्याला तुमची काळजी घ्यायची आहे. तुम्ही त्याला ओळखावे आणि त्याच्याशी तुमचे कायमचे नाते असावे अशी त्याची इच्छा आहे. देवाशी नाते जोडण्यासाठी आपण त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे आणि आपण कोणत्याही परिस्थितीतून जात असलो तरीही तो आपल्यासाठी नेहमीच असतो यावर विश्वास ठेवला पाहिजे. स्वामी म्हणतात, जो भक्त आपल्या भगवंतावर निस्वार्थपणे विश्वास ठेवतो त्याला आनंद काळाचे जीवन मिळतात आणि जोपर्यंत आपण हे करत नाही तोपर्यंत देव आपल्याला त्याची मुले म्हणून स्वीकारू शकत नाही. आपण सर्वजण कधी कधी चुका करतो, परंतु जे देवाचे आहे आणि जे देवाचे नसतात त्यांच्यात फरक आहे की जेव्हा गोष्टी त्यांच्या मार्गाने जात नाहीत तेव्हा ते कसे प्रतिसाद देतात. अडचणींना कमी करू देतात, तर काही लोक त्यांच्या समस्यांपासून दूर न जाण्याऐवजी संघर्ष करत असतात, कारण त्यांच्यावर दैवी कृपा प्राप्त झालेली असते. ज्यांनी ज्यांच्या संकटांना खाली खेचले ते शेवटी जीवनाचा पूर्णपणे त्याग करतात, कारण त्यांना असे वाटते की त्यांच्यासाठी आता कोणतीही आशा उरलेली नाही. तुम्हाला गोष्टी करायला लावणारे आम्ही नाही, मी तुम्हाला इच्छा स्वतंत्र देत आहे आणि तुम्ही स्वतःचे निर्णय घेतले पाहिजेत. परंतु मी स्पष्ट केले आहे की काही गोष्टी चुकीच्या, अनैतिक आणि वाईट आहे. मी जे बोलतो त्याकडे लक्ष देणे की तुमचे वाईट वर्तन चालू ठेवणे हे आता तुम्हाला निवडायचे आहे. तुम्ही चांगले करण्याचा निर्णय घेऊ शकता आणि माझ्या सूचनांचे पालन करू शकता. मी तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाला आशीर्वाद देऊ इच्छितो. तुम्ही माझ्या उपस्थितीत राहण्याचा आणि माझ्यासोबत असण्याचा आनंद अनुभवावा अशी माझी इच्छा आहे. तुम्ही आनंदी व्हावे अशी माझी इच्छा आहे. तुम्ही जीवनाची परिपूर्णता अनुभवावी अशी देवाची इच्छा आहे. त्याला तुमचे जीवन वापरायचे आहे आणि तो तुम्हाला स्वतःला दाखवण्यासाठी आणि तुमच्यावर त्याचे किती प्रेम आहे हे दाखवण्याचा एक मार्ग म्हणून त्याचा अनुभव घ्यायचा आहे. तुमचे जीवन अद्भुत होईल. तुम्ही नेहमीपेक्षा उंच उडण्यासाठी पंख वाढवाल. प्रेम तुम्हाला अक्षरशः बरे करेल. तुम्हाला नवीन आणि ताजी ऊर्जा मिळेल. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी आई
मी तुझं बाळ असे टाईप करा आणि आत्ताच आपलं हे शक्तिशाली चॅनेल सबस्क्राईब करा. भगवंत सांगतात, तुझ्यासाठी सर्व काही अचानक होईल आणि तुम्ही त्याबद्दल आभारी असाल. मोठे आशीर्वाद येत आहे. थोडा धीर धरा. काही वेळा चांगले मिळवण्यासाठी सर्वात वाईट वेळेमधून जावे लागते, पण वाईट नंतरचा काळ हा अविस्मरणीय असतो. स्वतःला सर्वोत्तम बनण्यासाठी कठीण कारणे निवडलेली आहेत. तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून पूर्ण झाला आहात. तुम्ही दररोज तुमची वारंवारता वाढवत आहात. जगण्याची उच्च वारंवारता निवडण्यासाठी तुम्ही घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला पुरस्कृत केले जाईल. तुझ्या आयुष्यात असे काहीतरी येत आहे जे सर्व काही खूप सकारात्मक पद्धतीने बदलेल. माझ्यासोबत मोठ्याने म्हणा, प्रिय देवा, तुझे वचन हे खरे आहे. मी माझ्या चुकांबद्दल तुझी क्षमा मागतो. मला बरे करा आणि वाईट लोकांनी माझ्याकडून घेतलेले सर्व काही पुनर्संचयित करा. देव म्हणतो, सहमत असाल तर माऊली असे टाईप करा आणि ज्या भक्ताला या प्रार्थनेची खरी गरज आहे, जो दुःखी आहे, त्याला शेअर करा. बघा, परमेश्वर तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही. हे स्वामी आई, न संपणारे प्रेम आणि काळजीबद्दल धन्यवाद. मी माझ्या आयुष्यात आशीर्वाद आणि नशिबासाठी प्रार्थना करतो. मला माहीत आहे की तू माझ्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट तुझ्या शब्दांनी निर्माण केली आहे आणि मला तुझ्या प्रतिमेत बनवले आहे. महान आणि आश्चर्यकारक गोष्टी माझी वाट पाहत आहे, कारण मी प्रभूंवर विश्वास ठेवला आहे. त्यांनी केलेले चमत्कार माझ्या आयुष्यात दिसत आहे आणि त्या सर्व गोष्टींसाठी मी आभार व्यक्त करतो. हे स्वामी माऊली, मी जे काही ठरवले आहे ते साध्य करण्यासाठी तुम्ही मला मदत करू शकता. मला माहीत आहे की तुझी वचने माझ्यासाठी महत्त्वाची आहे. आज मी तुझ्यासमोर चमत्कार मागायला आली आहे. तुम्ही तर अशक्यही शक्य करणारे भगवंत आहात. मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक डोंगर तुझ्या काळजीत सोडला आहे. मला माहीत आहे की माझ्या बाजूने तुझ्याबरोबर सर्व काही शक्य आहे. मला तुझ्या सामर्थ्यावर आणि तुझ्या प्रेमावर विश्वास आहे. मला माहीत आहे की तू माझ्या आयुष्यात चमत्कार करशील. हे स्वामी आई, प्रत्येक तीव्र वेदनांपासून अलौकिक चमत्कारांसाठी, उपचारांसाठी प्रार्थना करते. एकटी असाल तर स्वामी सांभाळतील. मार्ग सापडत नसेल तर स्वामी दाखवतील. स्वामी म्हणतात, तुमच्या अंतरात्म्यामध्ये आहे मी. तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. मी तुला हरवू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवणार आहे मी. मी कालही होतो, आजही आहे, उद्याही असेन. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.